कार्यकर्ते सागरजी पालकर यांचा इथे आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त इथे केक कापला जातोय. इथे विचार केला तर या स्पर्धा संपन्न करण्यासाठी नक्कीच हातभाराची गरज असते, कारण या स्पर्धा भरवत असताना या हातभारा देखील या स्पर्धा संपन्न होत असतात. याचा विचार केला तर या मंडळासाठी आपल्या गावच्या सरपंच मॅडम कल्पनाजी पत्नी यांच्याकडून देणगी स्वरूपामध्ये 5,000 रुपये, त्यानंतर उपसरपंच महेशजी केदार यांच्याकडून 5,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकणवारी या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता मी आहे ना गणपतीपुळ्यात आहे. त्या ठिकाणी KPL चालू आहे, म्हणजे केदारवाडी प्रीमियर लीग. तर या लीगचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. ऑल भगवतीनगर वर्सेस जय गणेश इलेक्ट्रिकल यांच्या दरम्यान हा सामना रंगणार आहे. तर पाहूया कोणता संघ या ठिकाणी प्रथम आणि द्वितीय चषकाचा मानकरी ठरतो. केला जातोय. पाहूया टॉस जर जिंकल्यानंतर काय स्वीकारणार, कोणता संघ काय स्वीकारणार याकडे लक्ष राहणार आहे. तिकडे पाहिलं तर मिथिल आहे, समोर आहे मिथिल आहे, सचिन आहे फलंदाजीसाठी बाहेर, त्यामध्ये तिकडे समोर आहे ते एकटा विक्रांत सावंत आणि या दरम्यान टॉस केला जात आहे, केलाय आणि तो संघाने टॉस जिंकलाय. एक चांगली जमेची बाजू मी म्हणेन. तर मित्रांनो, गणपतीपुळ्यामध्ये KPL ला सुरुवात झाली होती, केदारवाडी प्रीमियर लीग. आणि या ठिकाणी आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातला अंतिम सामना रंगतोय. या ठिकाणी ऑल भगवतीनगर हा संघ आहे आणि दुसरा संघ आहे तो जय गणेश इलेक्ट्रिकल. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांशी आपण संवाद साधूया, त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. या ठिकाणी विक्रांत सावंत आहे. विक्रांत, तू या पंचक्रोशी मर्यादित प्रीमियर लीग मध्ये तुझा संघ घेऊन फायनलला पोहोचलायस, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल थोडक्यात? एकंदरीतच आमचे कॅप्टन विक्रांत यांनी अतिशय उत्तम फटकेबाजी करत आणि बॉलिंगच्या जोरावर आम्हाला इथे फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुद्धा तेवढा स्पोर्ट आणि शिवप्रेमी मित्रमंडळाने इथे उत्तम नियोजन केलं होतं आणि ही केदारवाडी प्रीमियर लीग अशीच उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ दे आणि त्याची प्रसिद्धी होऊन इथून उदयोन्मुख खेळाडू नवीन उत्तम प्रकारे इथून बाहेर पडू देत आणि इथे जिल्ह्यात नव्हे राज्यात पुढे देशामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे आपलं वर्चस्व गाजवू. तर तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने खूप या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. दुसरा संघ इकडे जय गणेश इलेक्ट्रिकल, सचिन सांडीम आहे. तर सचिन, तू काय सांगशील? मिथिल, थोडक्यात. गेले 5 दिवस या मॅचेस चालत आपल्या शिवप्रेमी मित्रमंडळाने बेबी स्पोर्ट आयोजित. आम्ही दुसऱ्या दिवशी या संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश करताना दुसऱ्या दिवशी आलेला अनुभव हा खूप सामने खेळत आम्हाला करावा लागला आहे. त्यात आमच्यात सचिन सांडीम असेल, मी असेल, निखिल असेल, उमने, भूषण असेल बॉलिंगसाठी, या सर्वांनी आम्हाला, तसं बंडे असेल, सर्वांनी चांगली खूप साथ दिली आहे आणि आता आम्ही फायनलपर्यंत प्रवेश केला आहे. आता आम्ही त्यांचाच बॅट्समन म्हणजे गोप्या, त्याला आम्ही आउट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि हा विजयी आम्हीच मारू असं ट्राय करू. तुम्हालाही या सामन्यासाठी आमच्याकडून खूप अशा शुभेच्छा असतील. अशा पद्धतीने या सामन्यामध्ये पहिला चेंडू, पहिला डिफेन्स पासून फायनल पर्यंत आतापर्यंत पोहोचलेला हा संघ स्वतःच्या मनगटावरती, ताकदीवरती त्याचा विश्वास आहे आणि पहिला चेंडू थोडासा हाफ पिच चेंडू टाकला गेला, पुढे स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न दोन स्वरूपाचा चेंडू लेग स्पिन केला गेला. विक्रांतने पहिला शांतपणे खेळण्याचा प्रयत्न, कारण सुरुवातीलाच मला वाटतं मनसुबा तयार करून आलेला हा विक्रांत. पहिला चेंडू शांतपणे खेळावा, पाहावा, टप्पा पाहावा, निखिलचा पाहावा, नंतर आपण त्यावरती आक्रमण करावं असा त्याचा मनसुबा असा. पहिला चेंडू पहिला चेंडू
शांतपणे खेळला. नक्कीच आज पहिल्या चेंडूवर सुद्धा चौकार मारू शकला असता, परंतु मला वाटतं मुन्नाने कुठेतरी त्याला कानमंत्र दिलेला असावा, सल्ला दिलेला असावा आणि त्याचा वापर म्हणून पहिला चेंडू निर्धाव खेळण्याचा प्रयत्न केला, शांत डोका ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला. त्यानंतर आलेला माझा सुंदर चेंडू, एक अप्रतिम चेंडू टाकला गेला निखिलकडून. लेग स्पिन मारा काढताना पहिला पायावरती चेंडू आदळला, तत्पूर्वी त्याने बॅटची कडाई घेतली आणि चेंडू टिकून मारण्याच्या बाहेर एक धावासाठी गेला. धावसंख्या आकार घेताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाले 5 धावा. 2-3 चेंडूवरती 5. पुन्हा एकदा कॅप खेळण्याचा प्रयत्न सुटतील डोक्याच्या वरून 4 धावांसाठी असताना फिल्डर स्वप्नील अतिशय सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण करतो, परंतु आता मात्र कोणत्याही पद्धतीचा त्याला चान्स मिळाला नाही आणि या चान्सचा न मिळालेला फायदा मिळाला तो विक्रमला चौकाराचा फायदा होतोय आणि चौकाराने धावसंख्येमध्ये आकार घेतोय. धावसंख्या झाले 9. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार बसले, 1 सिंगल आले, अशा 9 धावा निघाले. सुंदररित्या गोलंदाजी सुद्धा चालू आहे. अतिशय सुंदर असा विक्रांत, आक्रमक असणारा विक्रांत. बघूया आतापर्यंत 4 चेंडू डिफेन्स केला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र भूषणच्या डोक्यावर 2 धावांसाठी डिक्लेअर बाउंड्रीकडे जाताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या मात्र आता डबल मध्ये जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 11. डबल एका निर्माण झाला. बघूया आता या डबलचं एकाचा 15 मध्ये रूपांतर होतं का, परंतु निखिल संघ चांगला केला. आता परत पुन्हा एकदा टॅप केला. 2 धाव निघते या चेंडूवरती. धावसंख्या झाल्या 13. मी म्हणत तर विक्रांतने अतिशय सुंदर चांगली फलंदाजी केली. पहिल्या षटकाने संयमी फलंदाजी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा वापर झाला. तो फक्त धावसंख्या झाले 13 पहिल्या षटकाच्या फलंदाजीवरती. पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील धावासाठी, ज्याने सेमीफायनल मध्ये नक्कीच आपल्या संघाला निराश केलं होतं. 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. ते मात्र उत्कृष्ट चेंडू होता. 1 धाव मिळते. स्वतःचं खातं उघडलं जातं येते धावाकडून. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते दिसते 14 धावा. पुन्हा एकदा सामना करेल मिथिलच्या गोलंदाजीचा. नक्कीच सेमीफायनल मध्ये खराब षटक हाताळले होते मिथिल याने. अतिरिक्त चेंडूंचा मारा केला होता आपल्या षटकामध्ये आणि आता मात्र इथे मात्र उत्कृष्ट टप्पा टाकतो. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना दिसतो येते. अतिरिक्त चेंडूची भर पडते. धावसंख्या होताना दिसतो येते 15 धावा. सेमीफायनल मध्ये नक्कीच 9 ते 8 चेंडू वाईट स्वरूपामध्ये टाकले होते मिथिल याने. आता मात्र पुन्हा एकदा या षटकामध्ये 1 चेंडू अतिरिक्त येताना दिसतो मिथिल याच्या स्वरूपात. ते मात्र आता मात्र उत्कृष्ट चेंडू असेल. चेंडू आपण नील गाव सचिन साने इथे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. धावसंख्या कायम असेल 15 धावा. पुन्हा एकदा सामना करेल मिथिलच्या गोलंदाजीचा भावकाई स्पोर्ट्स संघाकडून खेळणारा खेळाडू ओपनिंग साठी येतो, परंतु आता देखील ऑल भगवतीनगर संघाकडून ओपनिंग साठी येताना दिसतो येते. स्वेअर चेंडू असेल, लेग सोडून जाणारा चेंडू. 1 धाव मिळते या चेंडूवरती. आता मात्र दुसऱ्या वाईट स्वरूपामध्ये चेंडू असेल. धावसंख्या आली 16 धावा. पुन्हा एकदा मिथिलच्या गोलंदाजीवरती आता मात्र इथे पुन्हा एकदा 1 या धावसंख्येवरती बाद होताना दिसतोय. इथे फलंदाजी कमकुवत आहे दोन्ही संघांमध्ये. मात्र धावाची जागा घेण्यासाठी आला इथे मुन्ना बोरकर, जो विजयंत मालगुण संघातून खेळताना दिसतो आपल्याला पंचक्रोशीमध्ये. दुसऱ्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असतील. सामना करून मिथिलच्या गोलंदाजीवरती इथे मात्र पंचांकडे गाड देताना दिसेल मुन्ना बोरकर. मिथिल दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. सामना करेल ते मुन्ना कशा प्रकारे सामोर राहतोय बघायचं आहे. अगोदरच्या चेंडूवरती इथे मात्र 1 चेंडू पंच आम्ही जनाळकर घोषित करताना दिसत येते. पुन्हा सामना करेल ते मुन्ना मिथिलच्या गोलंदाजीवरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या इथे कायम आहे 16 धावा. 1 बाद 16. इथे मात्र उत्कृष्ट फटका गेला. नक्कीच क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होताना दिसतंय. देखील याच्याकडून 2 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. बरोबर काय सांगशील या षटकाबद्दल? मी कौतुक करेन, कारण 2 धावा आल्या आपल्या संघासाठी. ह्या 2 धावा कुठेतरी निर्णायक ठरतील या अंतिम सामन्यामध्ये. आणि मिथिल आपल्या होम ग्राउंडवरती आपली जादू दाखवणं पाहतोय आपण. मुन्नासारखे एक चांगले खेळाडू जखडून ठेवले. पंचांचा इशारा दंडित करतायत पंच अमित दादा घनवटकर. मिथिल याला वाईटच्या स्वरूपात धावसंख्या झाली आहे 17. नक्कीच हा सामना अंतिम सामना आहे आणि नक्कीच 9च्या 9 खेळाडू प्रयत्न करतील सामना जिंकण्याचा. पंचांचा इशारा पाहिजे. इतक्या स्वरूपात 1 धाव नक्की म्हणजे फुलटॉस चेंडू होता, मात्र चांगला फायदा घेता आला नाहीये. मुन्ना सारख्या एका चांगल्या फलंदाज ना मुन्ना ना म्हणू शकतो आपण, पण मुन्नाकडून अपेक्षा नाहीये. फुलटॉस चेंडू सोडतोय तो मुन्ना आणि मिथिल मात्र आपल्या
बॉलिंगवरती. हा मात्र अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडू. आणि महत्वाचं असतं ते सामने गेली 5 दिवस चाललेत, 5 रजनी चाललेत. महत्वाचा असतो तो निर्णय. सामना संघ हारतो जिंकतो, महत्वाचा असतो तो निर्णय. आणि निर्णय घेणारे असतात ते पंच. आणि इथे आपल्याला बक्षीस आलंय पंचांच्या निर्णयावरती. अमित दादा खंगडकर यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस. बोल झाले तो मुन्ना. पंच म्हणून बक्षीस आलंय इथे श्री अमित दादा खंगडकर यांना 101 रुपयाचं बक्षीस आलंय श्री संधूदादा पावसकर यांच्याकडून. संदेश पावसकर अचूक निर्णय दिल्याबद्दल आजपर्यंत 5वा दिवस, 5व्या दिवसामध्ये अचूक निर्णय दिल्याबद्दल. आणि विक्रांत ऑल भगवतीनगर संघाचा संघ मालक. आता मात्र एकमेकांची लढत आपल्याला पाहायला मिळते ते अंतिम सामन्यामध्ये. पाहूया अंतिम चषकावरती स्वतःच्या संघाचं नाव कोण कोरवतोय, कुठचा संघ कोरवतोय, त्यासाठी चाललेली ही लढत. पहिला चेंडू गेला तो सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार. ठसन आणि ठसन एकमेकांसोबत खेळायचं, एकत्र खेळायचं. इथे मात्र निमित्त आहे की मला जिंकायचंय, तुला हरवायचंय, तुला हरवायचंय, मला जिंकायचंय. या पद्धतीचा हा सामना, अंतिम सामना. इथे कुठच्याही पद्धतीची हैगय केली जाणार नाहीये. तू माझा प्रतिस्पर्धी आहेस, मी तुझा प्रतिस्पर्धी आहे. त्या पद्धतीने हा होणारा सामना. सचिनचा हा डॉट चेंडू पाहूया. चेंडू अडवण्याचा जीवदान चेंडू गेले सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. थरार नक्की जाऊन पडला असता. काहीच गरज नव्हती गो पंड्याला चेंडू हरवण्याची. काय म्हणतात बिलकुल. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण होताना दिसतंय बंड्याकडून. नक्कीच इथे कुठेतरी बॅकफुटला नेऊ शकतो हा क्षेत्ररक्षक. कारण इथे मोठा गडी बाद होताना दिसला असता विक्रांत. कारण इथे फलंदाजीचा विचार केला तर मुन्ना देखील डकआउटमध्ये परतल्यानंतर विक्रांत वरती इथे एक मदार असेल या संघाची. गचाळ क्षेत्ररक्षण झाले बंड्याकडून. इथे बाद झाला असता हा फलंदाज. इथे मात्र उत्कृष्ट फटका आला या योगदानानंतर. 4 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आल्यानंतर धावसंख्या होते 32 धावा. अजूनही तिसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आले 32 धावा. मात्र कुठेतरी 4 धावा येताना दिसते प्रत्येक चेंडू मागे. विक्रांतच्या फलंदाजीमधून नक्कीच बंड्याला या 4 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा गचाळ गोलंदाजी होताना दिसते सचिन याच्याकडून. हे चेंडू नक्कीच आपल्याला आपल्या संघाला पराजयाच्या शाळेमध्ये नेताना दिसतील. सचिन सांडेब सेमीफायनल मध्ये जे षटक हाताळलं होतं त्याप्रमाणे इथे षटक हाताळणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा सात लागलेलं विक्रांत सावंत सचिनच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा लेगकटर गोलंदाजी. इथे मात्र लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू, वाईट चेंडू मिळतो. या चेंडूवरती 1 धाव मिळते. धावसंख्या होते 34 धावा. पुन्हा एकदा सात लागलेलं सचिनच्या गोलंदाजीवरती विक्रांत सावंत. अशा प्रकारे सामोरं आता बघायचं 3 चौकार आल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षक. चेंडू प्लस 4 धावा एकूण 5 धावा मिळतात या चेंडूवरती. सवलत किती याच्याकडून इथे गचाळ क्षेत्ररक्षण होताना दिसते. 4 धावा भेटल्या या चेंडूवरती. या 4 धावा संघाची धावसंख्या होते 39 धावा. आता कुठेतरी हा संघ समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचताना दिसतोय. ऑल भगवतीनगर संघ इथे मात्र उर्वरित येणारे चेंडू निर्धाव येणं गरजेचं असेल. कारण धावांचा म्हणणारा कमी करणं गरजेचं आहे या षटकांमध्ये. पुन्हा एकदा विक्रांत. ते मात्र पुन्हा एकदा स्वेर चेंडू. नक्कीच डेट स्वरूपामध्ये चेंडू येताना दिसतो. येते मात्र कुठेतरी लेन बिघडताना दिसते सचिन याची. डेट चेंडू सचिन च्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे सामोरं होते विक्रांत सावंत. पुन्हा एकदा ते मात्र चेंडू आणि दोन स्वरूपामध्ये 1 धाव. अशा 4 धावा एकूण 5 धावा मिळताना दिसतात. आता मात्र नक्कीच इथे आपल्या संघाला बॅकफुटवर नेल्यानंतर नक्कीच धावांचा डोंगर होते रस्त्याने दिसतो. विक्रांत धावसंख्या होते 44 धावा. या 4 धावा नक्कीच बंड्यासाठी घातक ठरत आहेत. कारण इथे हा गडी बाद झाला असता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि 4 एकूण 5 धावा. 4 गोलंदाजी होताना दिसते इथे सचिन सांडेब याच्याकडून.
सलग 3 चेंडू न टाकतो इथे हा गोलंदाज आपल्या संघाला नक्कीच पराजयाच्या शाळेमध्ये नेताना दिसतो. काय सांगशील प्रशांत दादा? नक्कीच मी म्हणेन कारण अतिशय सुंदर असा चेंडू होता. परंतु त्याचा वापर केला गेला नाही. अनेक क्षेत्ररक्षकांनी चेंडूला हात लावला. बॉक्स मध्ये होता बसलेला विक्रम. 6 बॉल 6 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय सुंदर अशी आक्रमकता दाखवली गेली ती विक्रम सावंत याने आणि याच षटकामध्ये त्याने मी म्हटलं अगोदर या सामना चालू होण्यापूर्वी त्याला आठवण करून दिली होती. 9 चेंडूवरती सुद्धा चौकार बसवल्यानंतर 6 म्हणजे 7 चेंडू मिळणार आहेत त्याला. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे, तरी पण 6 चौकार बसवले या षटकामध्ये. 1000 रुपयाचा पारितोषिकाचा विनर आहे. 500 असं दोन्ही केदार बंधूंकडून मिळणारं पारितोषिक आहे. त्याला कुठेतरी म्हणजे मगाशी 500 आणि आता लक्ष नाही रे. दोन्ही केदार बंधूंकडून मिळणारे पारितोषिक त्यांना विनर केलेले आहे. अतिशय सुंदर असा मला चेंडू होता, परंतु कुठेही मॅच अपेक्षा केली होती विक्रांत सावंतने, परंतु चेंडूमध्ये निर्धाव केला असला तरी हा शेवटचा चेंडू होता. बिंदू आपण म्हटल्याप्रमाणे 60 ते 70 धावांपर्यंत 60 धावांना फक्त 6 धावा बाकी आहेत आणि 70ला 16 धावा म्हणजे 4 चौकार. पण 4 चौकारांसाठी विक्रांत स्ट्राईकला येणं गरजेचं आहे आणि तो येणं गरजेचं असताना उल्केश बघूया काय निर्णय घेतील दोन्ही फलंदाज याचा वापर. वैयक्तिक 41 धावांवरती विक्रांत आहे. जर विक्रांतला स्ट्राईक मिळालं तर नक्कीच तो हाफ सेंचुरी या मैदानावरची पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करणार असं वाटतं. कारण याच्या अगोदर एक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सामना झाला, त्यामध्ये सूरज भुते याने 48 धावा केल्या होत्या. त्या धावा पार करतो का पाहूया. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा विक्रांत अगोदरच्या साखळी सामन्यामध्ये विक्रांत सावंतने 47 धावा पार केल्या होत्या. म्हणजे मी म्हणेन तर जवळजवळ मालिकावीराचा सुद्धा मानकरी होण्याचा जवळजवळ चान्स आहे विक्रांत सावंत याला. पण म्हणजे 500 प्रमाणे म्हटलं तर जवळजवळ 2000चा मानकरी वैयक्तिक दृष्ट्या होण्याचा मान आहे तो विक्रांत सावंत याला. परंतु हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. वैयक्तिक पेक्षा सांघिक खेळावरती जास्त महत्वाचं. सुंदर चेंडू टाकला उल्केशला. उल्केशने स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मी म्हणत 5 चेंडू देणं गरजेचं होतं, परंतु नाही अजूनही 4 चेंडू देणं गरजेचं आहे. काय सांगशील याबद्दल विरुद्धला? कारण 4 चेंडू तरी विक्रांतच्या वाट्याला येणं गरजेचं आहे. 41 धावा वैयक्तिक आहे. 50 धावा पार करण्यासाठी 9 धावांची गरज आहे. त्यासाठी त्याला 4 चेंडू बाकी आहे ते वाट्याला येणं गरजेचं आहे. नक्की प्रशांत दादा, विक्रांतसाठी 3 चेंडू महत्वाचे असतील. 3 चेंडू मध्ये त्याचा अर्धशतक नक्कीच झळकवतो विक्रांत. 4 चेंडू मिळत आहेत आणि इथे पुन्हा एकदा जर 50 धावा पूर्ण केल्या 50 या मैदानावरची 50 धावा पूर्ण केल्या वैयक्तिक तरी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आहे या गावचे उपसरपंच महेशजी केदार यांच्या हस्ते. म्हणजे जवळजवळ वैयक्तिक 2 आणि ते 555 अशा 2500चा पार जाण्याची शक्यता आहे. विक्रांत सावंतला चान्स आहे, मात्र हा येतं सर्व उल्केश हातामध्ये आहे. विरुद्ध काय सांगशाल? नक्कीच अतिशय महत्वाचा सामना असेल. अंतिम सामना करतोय आणि विक्रांतसाठी तो महत्वाचा असेल. बक्षिसांची खैरात होते या KPL 2022 मध्ये आणि पुन्हा एकदा अचूक निर्णय घेतात ते पुन्हा एकदा माझे मित्र अमित तथा गणवटकर यांच्यासाठी बक्षीस आलंय. पुन्हा एकदा संदेश दादा पावसकर यांच्याकडून 101 रुपयाचं अचूक निर्णय. गेली 5 दिवस निर्णयावरती सामना अवलंबून असतो. संघ जिंकतो का हारतो हे महत्वाचा निर्णय. पाहूया चेंडू उल्केशचा. एक चेंडू इथे मात्र बॅट्समनने स्ट्राईक घेतलं नव्हतं. चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. एक चेंडू इथे पंच अतिशय महत्वाचा आणि हरवते षटक उल्केशसाठी. चेंडू गेलाय तर अतिशय सुंदर चेंडू कडून चेंडू सुटलाय आणि 1 धाव नक्कीच मिळेल. आणि कडून इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत आहे. सामना धाव संख्या 55 आणि सुद्धा विक्रांत खेळतोय. धाव अतिरिक्त धाव पूर्ण मारण्याचा प्रयत्न इथे बाद झालाय तो मला वाटतं.
मुलकेश आणि आता स्ट्राईकला आलाय तो विक्रांत. 3 चेंडू 9 धावा. पाहूया विक्रांतचा अर्धशतकावरती सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. बक्षिसांची खेळात 3 चेंडू 3 चौकार झाले तर नक्कीच विक्रांत मोठा मानकरी ठरेल. या सर्व बक्षिसांचा श्री महेशदा केदार पहिल्या दिवसापासून या रजनीमध्ये बक्षिसांची खैरात करत असताना महेशदा केदार आता सुद्धा सर्व युवा खेळाडूंना प्रोत्साहन देते, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांचा मनोधैर्य वाचन दिसत आहे. तर विक्रांत सारखे एक अष्टपैलू खेळाडू अजून सुद्धा मैदानात दिसतोय. तो ऑल भगवतीनगर संघाकडून खेळतोय स्वतः संघ मालक. आणि एका चुकीमुळे सर्व क्रीडा रसिकांना पुढील चेंडू विक्रांतसाठी सोडून दिलाय. चेंडू स्वय पंच दंडित करताना दिसतात गोलंदाजाला. भूषण सारखे चांगला गोलंदाज चौथी षटक घेऊन आता आपल्या स्टेजवरती उभा आहे आणि सामना चेंडू थोडासा दडपण नक्की असेल. विक्रांत सारखा एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे विक्रांत आणि त्याने नक्कीच आपलं नाव लौकिक केलं या बॉक्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. वन मॅन आर्मी म्हणू शकतो आपण, वन मॅन शो म्हणू शकतो आपण. तोच विक्रांत गोट्या नावाने फेमस. पुढील चेंडू डेड असेल, पुढील चेंडू नो असेल. 2 डेड चेंडू झालेले. पुढील चेंडू नो असेल त्याचा फायदा घेतो का पाहिजे. आपल्या 41 धावसंख्या झाली आहे, 50 धावा करतो का पाहिजे. कारण चेंडू पाहिजे. पंचांचा इशारा सूरजदादा भूत चेंडू नो. अतिरिक्त धावसंख्या झाली 57. अजूनही विक्रांतला स्वतःचा अर्धशतक झळकण्यासाठी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 57. चेंडू एकदा सोडलाय. पंचांचा इशारा सोळा चेंडू धावसंख्या 58. कुठेतरी सूरगाव असलाय, भरकटलाय म्हणू शकतो आपण. तर अंतिम सामने प्रेशर असणार आहे, मैदानात खेळणार आहे. चेंडू मारला बॅकफुटला जाऊ. चेंडू गेला पुन्हा एकदा 2 धावांसाठी. धावसंख्या 60, वैयक्तिक 43. पुढील 2 चेंडूवरती 2 चौकार. नक्कीच 51 धावा होऊ शकतात. धावसंख्या 60. शेवटचे षटक, शेवटचे 2 चेंडू या षटकातले पाहूया. महत्वाचा सामना, अंतिम सामना रंगतोय तो. ऑल भगवतीनगर वरचे जय गणेश इलेक्ट्रिकल समाचार खंडणी बाबत क्रमांक 70 चौकार. धावसंख्या 64 आणि वैयक्तिक विक्रांत 47. 1 चेंडू 3 धावांची गरज आणि नक्कीच बक्षिसांची खैरात. विक्रांतचा चेंडू पुन्हा एकदा जज केलाय. पंचांचा इशारा स्वेर चेंडू दंडित करताना पंच अमित गणवटकर. धावसंख्या 65. सुस्थितीमध्ये नेतोय हा चेंडू विक्रांतसाठी. विक्रांतला तो मारायला देत नाही, मात्र संघाची धावसंख्या मात्र वाढवतोय. त्याला गोलंदाजी म्हणेन मी. आपल्या संघाची कुठेतरी या 1-2 धावा आपल्या संघाला भरपूर मोठ्या अडचणीत मिळू शकतात. हे भूषण सारखे चांगल्या खेळाडूला समजत नाहीये. तो विचार करतो गोप्याला कसं होईल, मात्र तुमची संघाची धावसंख्या स्थिर राहील हे मात्र नक्की असेल. भूषणला समजत नाहीये. पाहूया शेवटचा सामनामध्ये सामना जवळजवळ 30 ते 40,000 प्रेक्षक या मैदानावरती 5,000 पाहण्यासाठी अंतिम सामना. वैयक्तिक 51 आणि संघाची धावसंख्या झाली होती 71. वैयक्तिक 51. विक्रम सारख्या एक चांगल्या खेळाडूची धावसंख्या झाली 51. पहिल्या अर्धशतकाच्या केपीएल स्पर्धेमध्ये झळकवले ते विक्रांत. स्टँडिंग ऑवेशन. तर मित्रांनो या ठिकाणी फायनल सामना सुरू आहे. जय गणेश इलेक्ट्रिकल आणि ऑल भगवतीनगर. आता या ठिकाणी 71 धावा जमवल्या आहेत आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. आणि हा सामना पाहण्यासाठी आमच्या गावातून खूप असे क्रीडा रसिक या ठिकाणी आले. मयूरदादा पाटील, विकासदादा गोंडबरे आणि आमच्या गावातले सर्वात पहिले युट्यूबर आहेत मयूरदादा पाटील. सुंदर असे व्हिडिओ त्यांचे युट्यूबवरती असतात. सुरेशदादा पवार आणि या ठिकाणी मोठं असं रसिक प्रेक्षक तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे ही केपीएलचं पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे अशी दाद दिलेली आहे. खरोखर चांगली अशी स्पर्धा आहे.
अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. पाहूया या केदारवाडीच्या या लीग मध्ये विजेता उपविजेता कोणता संघ ठरतोय. तर आता लगेचच इकडे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. गोलंदाजी पाहता या सामन्याचं समीकरण कशा पद्धतीने बदलेल. हॅलो, नक्कीच हा खेळ आहे, क्रिकेट हा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही घडू शकतं याचं प्रत्यक्षिक मी यापूर्वी कैक वेळा अनुभवलेला आहे. परंतु या सामन्याचं जर गणित पाहिलं तर धावसंख्या मात्र चांगली जमा केलेली आहे ऑल भगवतीनगर संघाने. ते करत असताना समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण मिथिली ही चांगल्या सध्या या सीझनला फॉर्म मध्ये आहे. सचिन सांडीम ही चांगल्यारीत्या फॉर्म मध्ये आहे. सचिन सांडीमच्या नावावर सुद्धा या टुर्नामेंट मध्ये जरी नसलं तरी या सीझन मधलं हाफ सेंचुरी सचिनच्या नावावर सुद्धा आहे. त्यामुळे दोनही फलंदाज चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यामध्ये तसंच विक्रांत सावंत चांगली गोलंदाजी करतो. विक्रांत असेल मुन्ना असेल दोनही चांगले मजबूत असे गोलंदाज आहेत या संघाकडे आणि त्याच्यामध्ये आणि यावेळेला सामना चालू होतो. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. परंतु राहिलेल्या सामन्यांमधून राहिलेल्या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूवरती सुद्धा चांगली फलंदाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. आणि पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला येणार आहे तो विक्रांत सावंत. आतापर्यंत सगळ्यांनी अतिशय सुंदररित्या साथ दिले, चांगली साथ दिले. मला वाटतं दोन्ही संघांना तशी साथ शेवटपर्यंत द्यायची, शेवटच्या चेंडूपर्यंत द्यायची आहे. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत दिल्यानंतर अतिशय अशी आक्रमक अशी खेळी आपल्याला दोन्ही संघांमधून खेळताना पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो विक्रांत सावंत. सचिन सांडीम याला दोनही संघांचा संगम कांबळे सामने येताना पाहायला मिळतील. यशस्वी झाला होता तो विक्रांत, मात्र यशस्वी विक्रांत झाल्यानंतर आता मात्र सचिन सांडीम स्ट्राईक एंडला बघूया पहिला चेंडू टाकला जातो. बघूया कशा पद्धतीने पहिला चेंडू पाहायला मिळाला. सुंदररित्या चौकार पाहायला मिळाला, आक्रमकता पाहायला मिळते सचिनच्या बॅट मधून सुद्धा, जशी विक्रांतच्या बॅट मधून पाहायला मिळाली सचिनच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. एक चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला इथे. आणि त्यानंतर या 4 धावेने सुरुवात केली आपल्या स्वतःची आणि संघाची सुद्धा. ताबोतान असतोय आणि नक्की तिथे प्रेक्षक उत्सुक देत आहेत. प्रत्येक आपल्या संघाला समर्थन करताना प्रेक्षक अंकुर दादा पिंपुटकर इथे आपलं अंकुर अगदी मैदानाच्या बाहेरून उड्या मारत दिसत आहेत. नेटच्या मागे आपल्या संघाला समर्थन करताना अंकुर दादा पिंपुटकर हातवारे करताना दिसत आहेत. नक्कीच असे समर्थक गर्दी प्रेक्षक असणं गरजेचं आहे आपल्या स्पर्धेमध्ये. मात्र अप्रतिम चेंडू मात्र समर्थ नाहीये सचिन सारखे चांगला खेळलेला. इथे मात्र गोप्याने मात्र वर्चस्व मिळवले सचिन सारखे खेळाडूवरती. पहिला खणखणीत चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू गिरदाव टाकलाय. आणि नक्कीच धरती आहे मात्र प्रेक्षक आहे अशा पद्धतीने अंकुर दादा इथे हातवारे करताना आणि वैशांतदा निवेंकर मोठा उत्सुकाने आणि प्रत्येक आपल्या खेळाडूला सपोर्ट करतायत. आणि गरजेचं असतं एखाद्या खेळाडूला आपला आत्मविश्वास वाढवतोय तर त्याचा आत्मविश्वास चांगला मोठ्या लेवलला जाऊन चांगला गेम मात्र नक्की होतो. पुढे चेंडू विक्रांतचा, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. अप्रतिम फटकेबाजी सचिन है तो सब कुछ है. 6 चेंडू 6 चौकार. मला वाटतंय 501 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा येत आहे श्री परेश दादा कुकडे यांच्याकडून हॉटेल व्यावसायिक फ्रॉम गणपतीपुळे. नक्की फायनल सामना KPL पर्व पहिले 2022 इथे गणपतीपुळे मैदानावरती केदारवाडी पहिला अंतिम सामना रंगतोय. जय गणेश वर्केस ऑल भगवती नगर. अंकुरदा पिंपुटकर पुन्हा एकदा हातवारे करताना आपल्या संघासाठी महत्वाचं असतं तर इथे समर्थन सपोर्ट आणि आत्मविश्वास वाढवणं आपल्या संघाचं. जाळं लावलंय म्हणून ते बाहेर झाडं काढली तर नक्कीच मैदानात प्रवेश करतील. त्यांना थोपवून ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं आहे ते सिद्धोदा माने त्यांनी त्याला थांबवतोय. चेंडू गेला 4 रेषेबाहेर, सीमा रेषेबाहेर. हाय बोलते सामना नक्की होईल. इथे मात्र प्रेक्षक इथे सर्दी आहे पण गर्दी आहे असं म्हणता येईल आपण. मात्र सचिन म्हणतोय विक्रांतला स्वागत नाही करेंगे हमारा. चेंडूवरती खणखणीत चौकार मारून स्वागत करतो ते विक्रांतचं.
आणि नक्कीच आणि नक्कीच सचिन दादा, सचिन है तो मुमकिन है असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल मधले आपले ग्रँड मास्टर गॉड ऑफ द क्रिकेट सचिन सर तेंडुलकर. पाहूया इथे सुद्धा सचिन सांगीन खेळतोय. अगदी आपल्या संघाला साजेशी आणि सुंदर खेळी करताना समोर येतो संघनायक विक्रांत. पुन्हा एकदा आमने सामने पुढील चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो चेंडू असते, एक धाव पूर्ण धाव संख्या होते 13. नक्कीच 13 आहे तर मेरा आहे असं करत दोन्ही संघ पाहतायत. एकमेकांकडे जल्लोष दिसतोय अगदी गोलंदाजाच्या मागून आणि फलंदाजाच्या सुद्धा मागून. सचिनचे समर्थक सचिनच्या मागे, विक्रांतचे समर्थक विक्रांतच्या मागे. हे असतं क्रिकेट. जिंकतो तो क्रिकेट, हारतो तो क्रिकेट. आणि इथे मात्र अंतिम सामना चालू आहे आणि इथे प्रेक्षक जल्लोष करताना हा असतो तो क्रिकेट. अगदी रात्रीचे 12:02 झाले. प्रेक्षक अजून आवडतात की दिवस चालू आहे. हे महत्वाचं असतं. पुढील चेंडू विक्रांतचा सचिनसाठी. चेंडू 2 धावा, 3 धावा. अतिशय महत्वाचा चेंडू गावणकर बंधू माने. हे असतं समर्थन, हे असतं मित्रावरचं प्रेम आणि सचिनसाठी सपोर्ट करण्याचे अजूनही ते मैदानात उपस्थित आहेत. धाव संख्या अंक 16. थोडंसं डिस्कशन आहे, थोडंसं सामना थांबवलं, थोडंसं मंदावलं सामना. कुठेतरी सचिनला थांबवण्यासाठी हा प्रयत्न नक्की असेल विक्रांत सारखा एक चांगल्या खेळाडूचा. हे असतं क्रिकेट. आपण कुठच्याही गावात खेळतोय, कुठच्या संघात खेळतोय, कुठच्या ठिकाणी खेळतोय हे महत्वाचं नसतं. आपण क्रिकेटला सहकार्य करतोय, एका खेळाडूला सहकार्य करतोय हे महत्वाचं असतं. इथे सर्व संघटना रसिक तेच करतायत, समर्थन करतात आपल्या आवडत्या खेळाडूला, मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. अशा पद्धतीने हा अंतिम सामना रंगतोय. KPL केदारवाडी प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं चेंडू अक्षरशः धावा दिसतो. गोळादार फलंदाजी सचिनची. प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर टाकण्याचा तत्परता दाखवतो सचिन. धाव संख्या झाले 20. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 20 धावा चोपून काढले, मारून काढले. त्या सचिनने विक्रांत सारख्या चांगल्या गोलंदाजाला, अष्टपैलू खेळाडू विक्रांतने वैयक्तिक 51 धावा केल्या होत्या. चेंडू जातो तो पुन्हा एकदा स्वर धाव संख्या 21. लय बिघडले, सूर बिघडले, सगळं बिघडलंय विक्रांतचं. धाव संख्या 21. धाव संख्या 21. कुठेतरी काल मंत्र गरजेचा पडतो. विक्रांत सारख्या खेळाडूला गरमागरमीचं वातावरण दिसतंय, अतिशय ताण तणाव दिसतोय मैदानात. प्रेक्षक आपल्या जागेवरती उभे आणि समर्थन करतात आपल्या खेळाडूला. नक्कीच प्रत्येक खेळाडूचे, प्रत्येक प्रेक्षकांचा खेळाडू आवडत असतो, त्याला नक्कीच समर्थन करतो. त्यासाठी ते उपस्थित राहिलेत. यासाठी केला होता आता असं का शेवटचं दिस गोड व्हावं याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला इथे मिळते. अंतिम सामन्यामध्ये चेंडू चेंडू इथे मात्र जात आहे विक्रांतला. काय म्हणणे प्रशांत दादा, हे जे गरमागरमी इथं प्रेक्षकांची दाद पाहता हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल? 21 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. सचिनने सुंदर फलंदाजी करताना आपल्याला पाहिलं दडपणामध्ये. मी आजपर्यंत पाहिलेला आहे सचिनला दडपणामध्ये चांगला बहरलेला हा सचिन तेंडुलकर असेल. त्यानंतर मात्र हा सचिन अतिशय सुंदर दडपणामध्ये चांगली खेळ करण्यात माहीर असणारा हा सचिन सांडीम आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आजपर्यंत पाहिला दडपणामध्ये अतिशय खराब कामगिरी करणारा विक्रांत सावंत मी पाहिलेला आहे. एक जबरदस्त असं दोन्ही कम्युनिकेशन न जुळणार आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे विक्रांत एक आक्रमक असा गोलंदाज होता, परंतु दडपणामध्ये अतिशय खराब कामगिरी त्याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते, वारंवार पाहायला मिळते. मात्र सचिन सांडीमने पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते दडपणामध्ये. आणि तेव्हा सपोर्ट आहे तो चंडिकेचे सर्व शिरोनाथ ज्याचे पाठीराखे सचिन सांडीमच्या पाठीराखे ते सर्व पाठीमागे विक्रांतच्या पाठीमागे जल्लोष करताना, शिमगोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बक्षीस येतं मिथिल केदारसाठी. सलग 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर ओवी अमय केदार हिच्याकडून
500 रुपयाचं पारितोषिक आहे. मिथिल केदार, बघूया मिथिल केदार सुद्धा दर्पणामध्ये आहे. मुन्नासारखा चांगला अनुभवी गोलंदाजीला आलाय. पहिलं षटक महागडे धरल्यानंतर मुन्ना गोलंदाजीला आलाय. चौकार धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते ते 25 धावा. पहिल्या फटक्यावरती पहिल्या बॅटमन पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार मिथिलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. दर्पणाखाली खेळताना दोनही संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये खास करून मध्यंतर गोलंदाजी दर्पणामध्ये होताना पाहायला मिळते. इकडे मुन्नासारखा चांगला अनुभवी गोलंदाज आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर मी म्हणत तर प्रत्येक चेंडू संयमाने टाकणं गरजेचं आहे. अतिरिक्त धावा न देताना आणि हा कणकणीत चौकार पाहायला मिळतोय. लोकांच्या दिशेने स्वप्नील आणि संगमेश्वर यांच्या गॅप मधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि धावांसाठी आकार घेताना पाहायला मिळते. या 4 धावाने 29 धावा. अतिशय चांगली फलंदाजी चालू आहे. गोलंदाजी सुद्धा मी म्हणत चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याचा वापर हा चौकारामध्ये होताना पाहायला मिळतोय. मुन्नासारखा चांगला गोलंदाज आहे. चान्स दिला होता तर मी म्हणेन पांड्या वाडकरने विक्रांत सावंतला चान्स घेतला. 51 धावा कुठल्या, मात्र आता मात्र कोणताही चान्स न घेता फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आता 2 धावांसाठी चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न बंडाकडून होताना पाहायला मिळतात. मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश केला जातोय. यापूर्वी जयगणेश इलेक्ट्रिकल संघाकडून पाहायला मिळाला होता. तोच आता परिणाम आपल्याला इथे तेव्हा सुट्टीवर भगवतीनगर संघाकडून आणि त्यावर अंकुर पिंपरकर एक मी म्हणत ऑल भगवतीनगर संघाचा पाठराख आहे. चांगला चेंडू टाकला गेला. इथे किती धावांनी या दरम्यान इथे स्वतः फील्ड करत असताना 2 धावा. 2 धावांवरती समाधान मानावं लागला. सुंदर चेंडू टाकला होता मुन्नाकडून. या चेंडू टाकला गेला त्याचा टॅप करण्याचा प्रयत्न फसला, परंतु 2 धावा या चेंडूवरती निघताना मात्र यशस्वी होतो तो मिथिल केदार. मिथिलला पाठवा की आता मात्र जास्त होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 33 धावा. दुसरं षटक चालू आहे. विक्रांतने थोडा संयम राखला असता नक्कीच चांगलं षटक टाकू शकला असता, परंतु बिथरला या सर्व गोंधळामुळे बिथरलेला गेला सुंदररित्या 4 धावा रोखल्या. आपल्या संघासाठी खरोखर चांगली कामगिरी भावाकडून पाहायला मिळाली. मुन्नाला तेवढी साथ मिळाली निर्धाव चेंडू जाण्याची आणि धावसंख्या मात्र थांबण्याचा प्रयत्न झाला. सुंदररित्या प्रयत्न भावाकडून गेला. पुन्हा एकदा मुन्ना तयार आहे. गोलंदाज पुन्हा आता केला आणि इथे शुभम सागवेकर चेंडू फेड करतात. सलग 2 चेंडू निर्धाव येताना मिळत आहे आणि या सलग 2 चेंडू बरोबर षटक संपत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 33 धावा. हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक ओवी अभय केदार यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदररित्या पारितोषिक इथे केदारवाडी मंडळांकडून लावली जात आहे. एक चांगला आणि पहिला चेंडू चौकार. 9 चेंडूने हा चौकार पाहिलेला. 6 चेंडूवरती 5 चौकार मारावे लागतील. 1000 रुपयाला पारितोषिक यशस्वी. विरू काय सांगशील? नक्कीच प्रशांत इथे मात्र सचिनची बॅट तळपलेली. सचिनची बॅटिंग पाहण्यासाठी आपण 1990 मध्ये पाहिलं होतं. पूर्ण भारत बंद असायचा आणि इथे मात्र केदारवाडीमध्ये आपण या सचिनची बॅटिंग पाहतोय. 1 चौकार तर मारलाय. 5 धावसंख्या होऊन बसली 28 आणि नक्कीच मी कौतुक करेन या खेळाडूंचं. आणि दोन्ही संघांना एक माझा नक्कीच मेसेज असेल, जीतने का मजा तभी आता है जब सभी लोग अपने हारने का इंतजार कर रहे हो. आणि दोन्ही संघाला हा निरोप असेल माझा, नक्कीच असं खेळा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास. एका चेंडू जातोय. पहिल्या चेंडू असेल 3ऱ्या षटकातला मोठी धावसंख्या उभारायची. सचिन मात्र आपल्या स्ट्राईक वरती आणि सचिन आहे तो मुमकिन आहे असं मी नेहमीच म्हणतोय. कारण सचिन सारखा एक चांगला हा खेळाडू आहे. आपण ज्या पाहिलं या सीझन मध्ये
बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 ते 4 अर्धशतक झळकवलेला हा खेळाडू स्वतः कर्णधार संघ मालक म्हणून जय गणेश इलेक्ट्रिशियन संघाची धुरा सांभाळतो. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळतो तो सचिन आणि नक्की सचिन कडून अपेक्षा आहे पुढे सचिनने जखलवलंय, सचिनने अडकवलंय. शुभम याने शुभमसाठी बक्षिसांची तयारी जरी घेतली तर 501 रुपयांचं बक्षीस कुमारी देवी अमय केदार यांच्याकडून पुढे चेंडू शुभमचा स्वतःवरती नाराज सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू मात्र निर्धाव 2 चेंडू निर्धाव चैतन्य गणवटकरांचे सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर समालोचन करताना आपण पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये तोच मात्र चैतन्य 3 चेंडू निर्धाव शुभमने टाकले. ते सचिन सारख्या बलाच्या खेळाडूला स्वतःच्याच फलंदाजीवरती नाराज शुभम सचिन आणि शुभमचं होताना कौतुक. इथे मात्र ओव्हर हॅट्रिक होत नाहीये कारण बक्षीसांची खैरात होते. मात्र संघ जिंकण्यासाठी सुंदर गोलंदाजी मात्र महत्वाची ठरेल. हाय व्होल्टेज सामना अप्रतिम सामना. इथे प्रत्येक संघ इथे दोन्ही संघ अंतिम चषकावरती नाव. चेंडू सीमा रेषा बाहेर काबर चमनप्राश चौकार. आता मात्र सचिनला टप्पा समजलाय. धावसंख्येवर तुटले 42. इथे मात्र समर्थक चंडिका मानेवाडी संघामधून खेळणारा हा खेळाडू सचिन वाटते चांगला झेल सुटला असतं. इथे मात्र झेल सुटला आणि सचिन सारखा चांगला खेळाडूला इथे जोरदार मिळालाय. चेंडू मात्र सुंदर. शुभमचं कौतुक कौतुक आणि कौतुक. धावसंख्या झाली 42. 7 चेंडू 30 धावांची गरज गरमागरमी दिसते या मैदानामध्ये. नक्कीच अंतिम दशकामध्ये केपीएल पर्व 1-2022 सात चेंडू 30 मारला तरी नाही सोडला पाहिजे बॉल अजूनही रक्त खवळले या दोन्ही संघामध्ये नाही टाकला बॉल झाला आता ओव्हर 7 चेंडू 30 धावा. धावसंख्या 42. 7 चेंडू 30 धावा. पाहूया सचिनच्या बॅट मधून किती धावा निघतायत त्या सामन्यामध्ये. मॅच चालू आहे. पिंटू आवाज पिंटू आवाज. आमच्या सर्व सहकाऱ्यांची पूर्ण केदारवाडीची कारण केदारवाडीकडून बिलॉंग करतो तो निखिल आणि नक्कीच एक आक्रमक फलंदाज ज्याने आतापर्यंत आपल्या स्वतःच्या फलंदाजीवरती आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवतो निखिल. 6 चेंडू 30 धावा करेल का पाहिजे आणि गोलंदाजी करेल तो आदू. मॅन फारूक मालगुण भंडारवाडा गोपाळकृष्ण मालगुण संघाचा एक चांगला खेळाडू आदू निमित्त आहे तो केपीएलचा खेळतोय तो. पहिला चेंडू गेला 70 चौकार. पहिला चौकार 6 चेंडू 6 चौकार जरी आले तरी 24 धावा होतात. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज होती. या 4 धावांनंतर धावसंख्या झाली आहे. 3 धावा. पंचांचा इशारा 9+2. 3 धावा निघाल्यात. समीकरण बदललंय. समीकरण अतिशय महत्वाचं ठरेल. धावसंख्या झाली 49. 3 धावा निघाल्यात. 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 6 चौकार आणि नक्कीच 1 चेंडू 1 खराब चेंडू सामन्याचं समीकरण बदलेल आणि नक्कीच या अंतिम चषकावरती कोणता संघ अंतिम नाव करेल. पहिला पर्व केपीएल पर्व 1-2022. आजूचा पुढील चेंडू सामना करतो निखिल नॉनसेट येतो सचिन. दोन्ही आक्रमक खेळाडू अजून मैदानात एकही विकेट घेतला नाहीये. फुल टॉस चेंडू 5 धावा. खराब गोलंदाजी 5 धावा. समीकरण पूर्णपणे बदलले. धावसंख्या 54. कर्मागिरीचं वातावरण 55 अंतिम राहील. संघ सहकार्याने विनंती. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठचाही शिवीगाळ आणि कुठचाही अपशब्द वापरायचा नाहीये. अंतिम सामना आहे. सुंदर पद्धतीने हा सामना स्पर्धा बाहेर पडले. धाव संख्या झाली कुठच्याही पद्धतीचा इथे अपशब्द वापरायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अटीतटीचा सामना मॅच कुठलेली लोक मॅच कुठलेली लोक हर्षू असताना तिला ठीक आहे चांगला पट्टा खेळला. काय बरं नोन आहे टाकणार काय 5 चेंडू 18 धावांची आणि स्कोर म्हणून काम करतात माझे मित्र यादू बाहेर राहू दे, बाहेर टाक तू. सुरेशला निलंकर सुंदर कामगिरी असू दे बॅट्समन. पासून अचूक लक्ष अचूक निर्णय प्रत्येक एक धावीच्या नंतर पुढील आता सोड सोड फक्त. धावांची गरज प्रत्येक चेंडूवरती चौकार मारला तरी 16 धावा होत आहेत. इथे मात्र पंचांचं डिस्कशन गरमागरीचा सामना. इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लक्षात घ्यायचंय. थोडासा चक्रवीर असताना पाहतोय आपण इथे दोन्ही संघ. यादू टाक रे. हे मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. लक्षात घ्यायचं अतिशय महत्वाचा सामना आहे. अंतिम सामना आहे. महत्वाचा सामना अतिशय सुंदर पद्धतीने आतापर्यंत या स्पर्धेला आपण प्रतिसाद दिला. उत्स्फूर्तपणे हा क्रीडा रसिकांनी प्रतिसाद दिला. शेवटचा अंतिम सामना काहीची मिनिटं शिल्लक आहे. शेवटच्या सामन्यात 4 चेंडू मध्ये आपल्याला पाहिजे. चारातली एक आणणार रे. सामना कंपल्सरी 3 बॉल 4 हवे 4 मध्ये 3 बॉल 4 कोण हवे 18 धावा. 4 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईक रेट पुन्हा एकदा मिथिल झाले. आतापर्यंत आपल्या फलंदाजीवरती हा सामन्याचं समीकरण बदललंय. जवळ सामना खेचून आणला आपल्या बाजूने. सीमारेषेच्या बाहेर 3 चेंडूवर 3 चौकांचा सामना बदलणार नाहीये. मात्र एक खराब चेंडू सामन्याचं गणित बदल सामन्याचं निर्णय बद्दल आजूचे सुंदर गोलंदाजी कौतुक करून मी आजूची निर्णय षटक हाताळताना मिथिल सारखा एक चांगला खेळूला सीमारेषेवर 4 धावांसाठी 2 चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र सामना समीकरण चेंज झालंय. जवळ अंतिम चषकावरती अंकुर तिकडे नाचायला तयार आहे. नाचू देतो पिंटू आवाज आहे. पिंटू उरवण्यात आलं. एक बॉल विकेट 10 धावा 10 धावा होणं समर्थ नाहीये. आणि मिथिलचं त्यापेक्षा जास्त कौतुक करेन. चेंडू मात्र कुठेतरी दडपण असतं प्रत्येक फलंदाजाला हे मात्र नक्कीच माहित असतं की आपण दडपण आहे. प्रेक्षकांना सहजरित्या समजत नाहीये. प्रत्येक प्रेक्षक आपलं मनातलं वक्तव्य बोलून जातो. इथे मात्र फलंदाजाने गोलंदाजाला लक्षात येतं इथे किती मोठं प्रेशर. आणि सुंदर गोलंदाजी इथे मात्र कोहली कौतुक करेन. अंतिम चषकामध्ये नाव कोरवले आदू याने आणि अंतिम विजेता झालाय तो ऑल भगवतीनगर संघ. तो गेलो धरला त्याला ऑल भगवतीनगर संघ अंतिम विजेता झालाय. ऑल भगवती संघाचं अभिनंदन. KPL पर्व 2022 अंतिम विजेता झालाय तो इथे
ऑल भगवतीनंदर विक्रांत सावंत त्यांचा संघ नक्कीच अभिनंदन आणि उपविजेता ठरला येतो. जय गणेश इलेक्ट्रिशियन संघ सचिन दादा सांगे यांचा संघ. मित्रांनो नमस्कार. आताच या ठिकाणी फायनल झालेली आहे आणि फायनल सामना जिंकलेला ऑल भगवतीनगर या संघाने उपविजयी ठरलाय तो जय गणेश इलेक्ट्रिकल. तर आता पाहूया आपण तिकडे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय. तर बक्षीस वितरण कार्यक्रम दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे कोणाला काय काय बक्षीस भेटणार आहे. तर आता बक्षीस वितरण सामना खेळतोय तो एक उदयमुख खेळाडू जो रेग्युलर खेळताना बेबी स्पोर्ट्स गणपतीपुळे संघाकडून खेळतो आणि आता खेळला आहे तो शुभम सागलेकर या सामन्याचा सामनावीर. फक्त 8 धावा दिले आणि 5 चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश संपादन केलं तो शुभम. सचिन सांगलीम सारखा एक अव्वल खेळाडू समोर होता आणि अशी कामगिरी करणं म्हणजे खरोखर उल्लेखनीय कामगिरी. यानंतर उत्कृष्ट संपूर्ण मालिकेमधला उत्कृष्ट गोलंदाज हा गोलंदाज वारंवार आपल्याला गोपालकृष्ण मालगुण आणि जय अंबे मालगुण संघाकडून खेळताना दिसतो. त्याने आपल्या खेळाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपलं अस्तित्व आणि आपली छाप सोडले. हे त्याने बक्षीस स्वीकारायचंय. परेशदादा कुबडे यांच्याकडून तो फलंदाज म्हणजे मुन्ना बोरकर, गोलंदाज मुन्ना बोरकर, मुन्ना प्रथमेश बोरकर. त्याचबरोबर ज्याने आपल्या फलंदाजीवर मध्ये चुणूक दाखवली आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेलं, संघाचा विश्वास सार्थ ठरवला असा उत्कृष्ट फलंदाज हे त्यांनी बक्षीस स्वीकारायचंय. या पंचक्रोशीमध्ये जो फलंदाज म्हणून ज्याने आपलं नाव कमावलं सुरेशदादा पवार यांनी हे बक्षीस द्यायचंय. उत्कृष्ट फलंदाज मिथिल केदार, खंडन करतील सुरेशदादा पवार, मिथिल केदार यांना सामना म्हटला की फलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर महत्वाचं असतं क्षेत्ररक्षकाशिवाय सारे काही अशक्य असतं. आणि खरोखर ज्याने आपल्या क्षेत्ररक्षकाने आपल्या गोलंदाजाला अभूतपूर्व अशी साथ दिली आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली असा या संपूर्ण मालिकेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून होतोय तो दुर्गा स्पोर्ट्स संघाचा सुशांत खवाळी. विनंती करते सुशांत खवाळी याच्या करता संघमालक परेश दुर्गवळी सुशांत खवाळीसाठी बंधू केदार यांना विनंती करतो. रमेशजी केदार हे बक्षीस देतील. क्षेत्ररक्षक असू दे, गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, ज्याने संपूर्ण क्षेत्रांमध्ये तिन्ही क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडली, आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेलं आणि सामन्यापर्यंत नेलंच नाही तर अंतिम सामन्यामध्ये देखील विजय खेचून आणला. आता संपूर्ण मालिकेचा मालिकावीर विक्रांत उर्फ अष्टपैलू खेळाडू पंचक्रोशीमध्ये अष्टपैलू खेळाडू विजय केदार यांच्याकडे हे बक्षीस स्वीकारायचे. विक्रांत सावंत अष्टपैलू खेळाडू मी विक्रांतला विनंती करतो धन्यवाद विक्रांत. जी रोख रक्कम आहे त्याचबरोबर आमच्या गणपतीबाई गावचे उपसरपंच महेशजी केदार यांनी काही वैयक्तिक बक्षिसं दिली होती. अंतिम सामन्याचा सामनावीर रोख रुपये 2222 रुपये पुरस्कृत 222 रुपये
शब्द मागे घेतो. रोख रुपये 222 रुपये. अंतिम सामन्याचा सामनावीर पप्पी उर्फ आमचा शुभम याला बक्षीस स्वीकारायचंय संजयजी रामणे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस द्यायला गेले असा हा मिथिल केदार आपलं 222 रुपयाचं फक्त 222 रुपयाचं बक्षीस स्वीकारायचंय परेशजी कुबडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज 222 रुपये. दत्तादादा माईड हे बक्षीस देतील. उत्कृष्ट गोलंदाज मुन्ना. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस देतील संदीपराव पाचकुडवे आणि महेंद्र माईड दोघांनी द्यायचंय. सुशांत गवारी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संदीपराव पाचकुडवे आणि महेंद्र माईड. संघ मालक स्वीकारतील हे बक्षीस परेश दुर्गवणी. त्याचप्रमाणे रामदादा आगरे आणि प्रभाकर दादा कावणकर यांना विनंती करतो की त्यांनी उपयोजित संघ यांना रोख रुपये 888 रुपये हे अधिकचे आहेत ते स्वीकारायचे आहेत. संघ मालक संघ कर्णधार रामदादा आगरे आणि प्रभाकर कावणकर यांच्याकडून उपविजेता संघ कर्णधार विजय संघ विजेता संघ 1111 रुपये. चंद्रकांत काका पकये आणि संजय रामाणी आणि संदेश पावसकर यांनी पुढे येऊन हे बक्षीस द्यायचंय विजेता संघ. ही सगळी बक्षिसं होती ती आमचे गावचे उपसरपंच महेशजी केदार यांनी वैयक्तिक पुरस्कृत केली होती. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी म्हणतात. या संपूर्ण स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक विजेता आहे हे बक्षीस स्वीकारायचे श्री बाबादादा मयेकर सूरजदादा पवार. त्याचप्रमाणे आशाताई पाचकुडवे आणि रविदादा केदार यांच्याकडून चतुर्थ क्रमांक रोख रुपये आणि आकर्षक चषक. मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी पुढे येऊन बक्षीस द्यायचंय. रविदादा केदार, आशाताई पाचकुडवे, सचिनदादा मयेकर आणि सुरेशदा पवार. जरा जोरदार टाळ्या दुर्गादेवी स्पोर्ट्स संघासाठी उदयनमुख संघ आहे. हे बक्षीस आपल्याला दिलं होतं ते मंडळाकडून देण्यात आलं होतं. शिवप्रेमी मित्र मंडळ आणि बेबी स्पोर्ट्स गणपतीबाईकडून. अरे मुन्ना बरोबर आहे. 2222 रुपये आणि आकर्षक चषक. 2000 रुपये आणि आकर्षक चषक. जरा जोरदार टाळ्या दुर्गादेवी स्पोर्ट्स संघासाठी. आता मी विनंती करतो तृतीय बक्षीस आहे रोख रुपये 4000 रुपये आपल्याला भाग्येश गिडिये पंढरपुळे उद्योजक यांच्याकडून मिळाले. रामदादा आगरे, महेंद्र माईड, दत्तात्रय माईड आणि संदीप पाचकुडवे या चौघांकडून हे बक्षीस स्वीकारायचे रोख रुपये 4000 आणि आकर्षक चषक. दत्तात्रय माईड, महेंद्र माईड, संजय पाचकुडवे, रामदादा आगरे. कोण नसेल तर आम्ही येऊ काय जय भैरी भगवतीनगर संघ. पूर्ण संघ आला तरी चालेल.
पक्के, परेशला कुबळे, चंद्रकांत पक्के आणि प्रभाकर कायरकर इथे रडलाय तो जय गणेश इलेक्ट्रिकल संघ. अरे दिसू दे. धन्यवाद. त्यानंतर महेशजी केदार पुरस्कृत उपसरपंच गणपतीपुळे यांच्याकडून मालिका वेळासाठी 555 रुपयाचं ती रोख रक्कम आहे ती रवींद्र केदार यांच्याकडून स्वीकारायचे. विक्रांत उर्फ गोट्या आमचा लाडका खेळाडू विक्रांत हे टाळा विक्रांतसाठी 555 धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो आता फक्त अंतिम बक्षीस शिल्लक आहे या चारी संघांच्या वतीने मी विनंती करतो चैतन्य घोलवडकर विजय संघाचा एक सदस्य आहे की आमच्या कमिटीबद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी आपले 2 शब्द बोलावे आणि आमच्या सर्व कमिटीचं मनोधैर्य वाढवावं अशी त्याला विनंती करतो. ट्रॉफी प्रदान करायची कल्पनाताई तुम्हाला विनंती करतो की तरी तुम्ही सहभागी व्हायचं त्या ठिकाणी गावचे प्रथम नागरिक म्हणून आणि आशाताई जरा जोरदार टाळ्या द्या. अंतिम संघामध्ये जवळ जा ना बस. धन्यवाद. ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आपला स्नेह असंच कायम राहू दे. या ठिकाणी ही स्पर्धा आज संपूर्ण झाली असं मी घोषित करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भारत माता की जय. भगवती माता की जय. तर नमस्कार मित्रांनो, 11 तारखेला 11 मार्चला गणपतीपुळ्यामध्ये शिवप्रेमी मित्रमंडळ व बेबी नाईन क्रिकेट क्लब यांच्या वतीनं भव्य अशा पंचक्रोशी मर्यादित प्रीमियर लीगला सुरुवात झाली होती आणि आज 15 मार्चला या स्पर्धेचा या ठिकाणी समारोप झालेला. आताच या ठिकाणी बक्षीस वितरण झालेलं आहे आणि आपल्या सोबत आहेत सर्व बेबी नाईन स्पोर्ट्सचे हे सर्व सदस्य आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला ही स्पर्धा त्यानंतर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, त्यानंतर शेअर करा, त्यानंतर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. चॅनल येणाऱ्या 25ला सर्व मॅची फक्त ह्याच आपल्या चॅनलवर बघायला मिळू शकतात. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत. बोला गणपती बाप्पा.